या आहेत आमच्या आजी। हे आहेत माझे आत्या मामा, ह्यांचीच आहे आज 40वी अॅनिव्हर्सरी। लाभ पुढे शुभेच्छा, लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला लाख शुभेच्छा। हॅपी अॅनिव्हर्सरी, वाढदिवसाच्या तुम्हाला आजच्या जमान्यात अशी तडण मिळणं सुद्धा सौभाग्य लागतं। हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आणि स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर अशी नेसले साडी आणि आज आहे आमच्या आत्या मामांची, म्हणजे माझ्या आत्या आणि मामा ह्यांची 40वी अॅनिव्हर्सरी, म्हणजे त्यांच्या लग्नाला आज 40 वर्ष पूर्ण झालेत। आणि त्याची पार्टी आहे आमच्या रिसॉर्टला, माझ्या भावाच्या रिसॉर्टला। तर सगळेजण जमलेत आणि आता आम्ही मस्त असं सेलिब्रेशन करणार आहोत। तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया आहेत ते क्षण। तर चला बघूया आम्ही काय काय मजा करतोय ते, चलो। आणि ही इकडे बघ, ही आहे आमची आरू। मी नेहमी म्हणत असते ना राणी राणी राणी, तर त्या राणीचा लाडोबा आहे हा आराध्या। हाय कर, हाय पप्पा। या आहेत आमच्या आजी। आजी हाय करा, असं हाय करा। हाय पप्पांची आत्या आमची, हा, आणि आत्याची सासू। हे आहेत म्हणजे पप्पा मारतात गप्पा। हे आहेत माझे आत्या मामा, ह्यांचीच आहे आज 40वी अॅनिव्हर्सरी। तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। हाय हाय, सगळे जमलेत बर्थडे साठी, से हाय। ताई, आमचा आजोबा, आजोबा पोरगी बघतोय आम्ही, लवकर सांगा कुठे असली तर। श्यामल ताई, पप्पा व्हिडिओ करते, हाय बोलतो, हाय हाय। हे काय बोलतात पुढच्या पिढीचे यूट्यूबर, ही आमची ऋत्वी। ऋत्वी हाय कोण असं, हाय माझी कुठे, हा चला ना। आमची चालले तयारी, झाली की नाही तुमची तयाऱ्या? हे बघा तयारी चालली। ही मावशीनी दिवा घेतलाय असा छान, तोंड बंद झाली सगळ्यांची। लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला लाख शुभेच्छा। हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी। लाभ पुढे शुभेच्छा, लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला लाख शुभेच्छा। हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी नाही, हॅपी अॅनिव्हर्सरी नाही नाही, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू। आणि 40वा एकमेका उभयतांचा स्नेह सस्नेह मेळाव्याचे क्षण आहे ते, की खरोखर 40 वर्ष कसं एकमेकांना सांभाळलं, जोपासलं, आयुष्यात आलेल्या अडीअडचणी, समस्या, दुःख, प्रसंग याच्यावर मात करून सुखी समृद्धी जीवन हे जगलेले आहे असे दिगंबर बाळाराम पाटील, त्याचप्रमाणे शोभा नारायण म्हात्रे अर्थात दीपाली दिगंबर पाटील आपल्या अंगणवाडीची पायपीट करत असता मानी ते सागाव हे अंतर पार करून अपार कष्ट, अपार मेहनत आणि भाऊजींची अशी चांगली चिकाटी, त्याचप्रमाणे संयमशील या गुणांची एक चांगली पर्वणी झाली। आणि सुदैवानं का होईना दोघांची जोडी जमली आणि नंतर अतिशय उत्तम अशी प्रगती झाली। जोरात उभयतांसाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी। कंजूसी करू नका, जेवायचं आहे। कंजूसी करील दिसेल त्याला थोडंसं धन्यवाद।
सर्वप्रथम मी विनंती करेन की औक्षण करण्यासाठी यावं. आपल्या लाडक्या ज्येष्ठ सुनबाई वहिनी साहेब त्यांच्या नाही, आमच्या तुमच्या सौभाग्याचं तिलक हे एक सौभाग्याचं लेणं आहे सुवासिनीचं आणि अर्थात आपल्या संस्कृतीचं. इकडे बघा. इकडे बघ. छान छान छान. एका शिक्षिकेचं एक जिवंत उदाहरण की खरोखर कलागुणांनी भरलेला असतो तो शिक्षक. बघा दोघांनी. इकडे बघा. वेळ आणि आपली माता देखील हे क्षण अगदी आवर्जून नजरेत साठवून ठेवत आहे. या आज माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला 90-91 वर्ष झाली आहेत. 95 आई बघ तिकडे. आहे ना, याला म्हणतात प्रेम. ओढ. मातेचं औक्षण. माता कशीही असते तरी ती माताच असते. धन्यवाद. आणि वहिनी कसं काय दिवस निघाले देवाला माहिती बाबा. काय ते मामी इकडे बघ. 40 वर्ष. याला पण 40 वर्ष झाली बरं दोघांना. यांच्याबद्दल पण बोला. यांच्याबद्दल सांगायचं तर आम्ही पण बिचारे 24 वर्ष सण केलं. काय 25वा दिवस आहे. 25 वर्षावा दिवस. झमझम दिवस काढले बाबा. एक छोटस घर गावात असताना आमचं एकत्र होतं आणि असेच कार्यक्रम व्हायचे. भाऊजी कुठे आहे? या 2 मिनिटात. अहो इकडे या 2 मिनिटं. अहो या तरी. आणि तू केलंच नाही. हो खायचं डब. आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष? अतिशय अथक परिश्रम करून बिचारीनं आपलं शिक्षण कोल्हापूरला घेतलं. कोल्हापूरला नाही, दापोलीला. आणि कोल्हापूरला नोकरीची सुरुवात केली. या जाऊया. खरोखर परिश्रमाची अगदी पराकाष्ठा आणि ते आम्हाला वरद असतं आहे. ती आईनं बाबांनी सांगितलं हात फाटपर्यंत काम करायचं आणि पोट फाटपर्यंत खायचं, पण पोट कधी फाटले नाही आणि हात कधी फाटले नाही. पण यश मात्र संपादन करू शकलो सर्वजण, त्याचा सारखा अभिमान आहे. थोडी जवळ फुले सगळा हा जो रंगमंच आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने रंगभरण करण्याचं काम जे आहे या कार्यक्रमाचं. आणि एकुलते एक जावई यांचं देखील खरोखर कौतुक करावं तितकं थोडं की अतिशय आपला खाक्या कुठे, आपली वळती कुठे आणि आपला स्वभाव कुठे. अतिशय मितभाषी, संयमी आणि अतिशय गोड असं. दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. प्रियांका राणीसाठी आणि जावई तुषार यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हे संस्कार आहेत. हे बालवयात जेव्हा संस्कार रुजले जातात त्यावेळेला पुढील आयुष्यामध्ये त्याचा फायदा होत असतो. शाबास. किती चिमुकली असेल कशी कुंकू आणि औक्षण करते.
छान छान. प्रशांत आणि रेश्मा. रेश्मा दोन्ही. अरे कापू तर दे, तिला डक पाहिजे हिला. फोटो काढताना आलेत आलेत मामा. फोटो काढायला या. अहो काका. खायचा डक हिला बुक केलाय. हा हा स्माईल. आवाज जय प्रकाश. आशीर्वाद देत आहेत. MBA प्रशिक्षण करून इलेक्ट्रिक इंजिनियर जयप्रकाश जावई मितभाषी. पप्पा इकडे बघा. इकडे बघा. हा हा अजित दादा आणि मालती यांची मुलं. हा अजित दादा. आधी बाबा. हा आभाळ लाभले लाभ पुढे सदिच्छा. लाभ पुढे सदिच्छा. दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. 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 बार बार दिन ये आए. बार बार दिन ये आए. बार दिल ये आए. बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल के मेरी है आरज़ू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी. आणि या 40 वर्ष पुणे झाल्याबद्दल आपण माझ्यावर किंवा आमच्यावर असणाऱ्या प्रेमामुळे तुम्ही इथे सर्व उपस्थित राहिलात व आम्हाला शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल धन्यवाद. 14 मे 1985 ला आमचं लग्न झालं. परिस्थितीचं वर्णन करणं कठीण आहे पण प्रत्येक खडतर परिस्थितीमध्ये मला जी साथ दिली ती खरोखर माझ्या पुतणी. मागं गेले की भावनावश होतो आणि दुःख अनावर होतो पण प्रत्येक प्रसंगी मला खरोखर त्यांनी साथ दिलेली नाही. तर तसं म्हटलं माझे दोन्ही मिळणे आहेत पण मला मिळवणे असे कधीच वाटले. त्यांच्या पत्नी खरोखर नव्वद बहिणीसारख्या वागल्या माझ्याशी. तेव्हा जरी आमची जो का म्हणा आता जे विश्वास बोलला दिवस कसे काढले असतील ना कसं नाही प्रसंग खडतर होते पण शोभासारखी पत्नी मला लाभली नसती तर खरोखर तुम्ही या पर्यंत तोंड देऊ शकलो नसतो. आज म्हणजे तीनही मुलं सुसंस्कृत आहेत. त्याला सिंहाचा वाटा माझ्या पत्नीचाच आहे. जास्त वर्णन करण्यात अर्थ नाही पण एवढं नक्की सांगतो तर मी सर्व्हिसच्या दृष्टीकोनातून बाहेर राहतो आणि मुलांचं सर्व भार पत्नीवर असेल. मुंबईला गेल्यानंतर लोट थोडा मोठ्या मुलावर आला. पूर्वजन्माचे संचित म्हणा पुण्याई म्हणा किंवा कर्माचे पण आम्हाला
सून पण एवढी चांगली मिळाली, एकदम सुसंस्कृत घरातली मिळाली. कुणाला खरं वाटतं पण सून सून माझ्या उद्याच्या ब्रह्मन मंदिरामध्ये पत्नी म्हणून कोरलेला म्हणजे शोभन. दुसऱ्या कुठल्याही मुलीबद्दल कधीही मी तशाने पाहिलं पण नाही. आणि ते पत्नी मिळवण्यासाठी खूप खडतर प्रयत्न करावे लागले. भयंकर त्रास झाला. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. पण तरी म्हणून मुद्दा सांगण्याचा उद्देश एवढा, तर तिने वेळोवेळी भानगडे होतात, तंटे होतात. पण जर दुसरी कोणी असती तर मला नाही वाटलं ती माझ्यावर राहिली असते. ती कधीच सोडून गेली असती मला. एवढा त्रास सहन केला तिने. 40 वर्ष आम्ही संसार केला. होते पण वाद तेवढ्या पुरता असतो. नंतर परत सारखे आताच मी बोललो, पुन्हा वडिलांची पुणे म्हणा किंवा पूर्व पुणे म्हणा किंवा संचय भावाने आम्हाला जे जावई मिळाले ना, पोलीस खात्यात आहे. पण एवढा स्वभाव चांगला नाही मला वर्णन करता येत. कधी सासू सासरे आम्ही आहेत, पण कधी म्हणजे एकही शब्द असा आला नाही की आम्हाला कधी दुःख वाटलं. याच्यापेक्षा बाकी काय पाहिजे. बरोबर. आपण सर्व इथे येऊन हजर झाला, तुमचा मला वेळ दिला. वा 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 वा. आज माझ्या लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाली आणि त्या काळात मला माझ्या मिस्टरांनी खूप साथ दिली आणि त्यांच्या साथीमुळेच मला सगळं करणं शक्य झालं. माझी मुलं, माझी नातवंड, माझे भाऊ त्या माझ्यासाठी असताना सगळे खूप प्रयत्न केला आणि मला ते शक्य करून दिलं. एवढं बोलते मी पूर्ण करते. असं ते छान छान छान. भाऊ बोलले त्याला एक आणि ताई त्याला. बरं, दोघांना एकमेक हवे होते हो. परिस्थिती काय असेल ती मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगतो की दोघांना एकमेक हवे ते. मध्ये समस्या निर्माण होत होती, पण त्याच्यावर नियतीनं मात करून जोडी ही अगदी जशी ज्यांना हवी ती तशी बनली आणि आम्हालाही त्या जोडीचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. लव्ह स्टोरी सांगितली थोडक्यात काकांनी. मी काय बोलतो, मला काही जास्त बोलता येत नाही. फक्त पप्पाने आईने भरपूर केलं माझ्यासाठी. म्हणजे त्यांनी जे परिस्थितीचा सामना केला ते मी पूर्ण बघितले. ते मला सगळं काय काय सामना केला, कसं काय काय केलं, त्यांनी हँडल केलं, कसं ऍडजस्टमेंट केली ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मी काय जास्त शोध नाही, पण भरपूर कठीण प्रसंगातून सगळं झालेलं आहे. धन्यवाद. राणी. हॅलो, हॅपी अॅनिव्हर्सरी पप्पा. माझी आठवण म्हणजे जगातले बेस्ट आई पप्पा आहे. माझ्या पप्पांनी मला लहानपणापासून हातावर झोपवले. आजू छोटा होता म्हणून आई त्याला घेऊन होती आणि पप्पा मला झोपवायचे. म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागलं त्यापासून मला पप्पा झोपवायचे आणि अक्षरशः ते खरोखर हाताचा पाळणा केलाय. आणि गाणं बोलायचे, मी पण इतकी ऍक्टिव्ह होते की गाणं बोलायचे मी झोपायचेच नाही. पप्पांनी ते गाणं बोलावं माझी अपेक्षा आहे. मी मला साथ देते. बऱ्याच वर्षाने गाणं बोलतो. गाणं संपूर्ण मी कधी म्हटलंच नाही. एक कडवा संपल्यानंतर राणी झोपायची प्रयत्न करतो. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली झोप का येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठात घरटात चिऊताई. गाय झोपली गोठात घरटात चिऊताई. परसात वेळीवर झोपला ग जाई जोई. पाकळा डोळ्यांची पाकळा डोळ्यांच्या गाते मी तुम्ही
अंगाई आज माझ्या पावसाला झोप का येत नाही. एवढं ओळ्यानंतर राणी झोपायची. छान छान छान. आणि आईबद्दल सांगायचं म्हणजे आईला कुठली गोष्ट सांगायला नाही की मला पाहिजे, पप्पांना किंवा आईला की मला हे पाहिजे की नको, ते न मागताच ते सगळं काही मला मिळत गेलं. आणि आम्ही पण त्याचा गैरफायदा कधीही घेतला नाही की सगळं मिळतंय म्हणून काय पण मागावं, असं कधीच नव्हतं. आणि योगायोगाने पप्पांसारखा नवरा पण तसाच मिळाला आहे. तिचं दिसतो कडक लोकांना शांत पण नाही, कडक पण आहे, पण तितकेच प्रेमळ सुद्धा आहे. जशा पप्पा खूप खूप पिघळले माझे नुसतं बरेचसे पण सारखे आहेत, त्याच्यामुळे आमचं पटकन जमतं. जसं त्यांचं आहे तसं तुमचं पण आहे. आणि 35 वर्ष त्यांनी महसूल खात्यात नोकरी केली, पण इतके वर्ष ते ताट मानेल सगळे, हे खरंच कठीण आहे. आपण आता मी पण इव्हन एवढी मला 33 वर्ष झाली, वयाची 33-34, पण मला आता थोडे छोटे मोठे जॉब केले, पण तरी पण खूप खर्च अनुभव आलाय. पण त्यांनी त्या खात्यात महसूल खात्यात गव्हर्नमेंट जॉब केला आणि तो पण ताट मानेने सक्सेसफुली. मुंबईसारख्या शहरात पण 10 वर्ष त्यांनी काढली, पण कुठेही कधी कमी नाही पडले. उलट ते राजासारखे असायचे, सगळीकडे जातील की ते राजासारखे. त्यांना साथ आईची होती, कारण की आई भक्कमपणे कुटुंब सांभाळत होती. ते तिकडे जेव्हा असायचे मुंबईला, तेव्हा आई ताट मानेने सगळ्या आम्हाला तिघांनाही सांभाळत होते. आणि माझा दादा पप्पा जेव्हा कधी घरात नसतील तेव्हा दादा पप्पांची भूमिका घेऊन कुठेही जाऊ दे, साधा दाखला काढायचा, दादाला चल बोलायचं, पण दादा दाखला काढून मोकळा. ऍडमिशन घ्यायचं दादा सोबत, कधी काही असू दे. आजुषी लहानपणी भांडण व्हायचं, पण मला आठवते मी 7वी पासून माझं पटायला लागलं, त्याच्या आधी माझं भांडण व्हायचं. आणि 7वीला माझी चप्पल म्हणून हरवलेली शाळेत, तर मी रडत होते की चप्पल हरवली म्हणून. तो लहान होता माझ्यापेक्षा, 5वीला असेल. तर त्यांनी सांगितलं ताई माझी चप्पल तू रडू नकोस, माझी चप्पल तू घाल आणि तू रडू नकोस, चल आपण दोघं जाऊया. म्हणजे आम्ही भांडायचं, पण आमचं प्रेम पण तेवढंच होतं, कारण की हे संस्कार आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले. मला आठवण कधी कोणाला उलट नाही बोललो. लग्न ठरलं तेव्हा पण लग्न करते म्हणून रागवले, आणि लग्न झाल्यावर रडले नाही माझ्या वतीला. मी बोलते माझे पप्पा माझ्यावरतीच रडले नाही, पण जेव्हा दुसरा दिवस उजाडला तेव्हा ते मागे जाऊन खूप इतके रडले ना की साईच्या माणसांना आवाज जाऊन त्यांनी सांगितलं की तो खूप रडत होते, की त्यांना माझी आठवण आली म्हणून. असे म्हणजे पप्पा दिसतात कठोर पण खूप हळवे आहेत, आई दिसते खूप कडक पण तशी हळवीच आहे. तुम्ही सगळे झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि खूप लेट झाला त्याच्यामुळे खूप सॉरी, त्यांचं खूपच लेट झाला. आणि सगळ्या कार्यक्रम सहकार्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पण मी सांगायला काय, मला काय मागायला सगळे देतात, काही मागितलं का लगेच देतात. पप्पाला कुठे गेला कसं पप्पा त्यांचा बघायला यांचा बघायला विचारतात, तो दूध चांगला आहे, दूध चांगला आहे. दुकानात सगळे येतात विचारतात, दिगंबरचं बघायला, दिगंबरचं बघायला, हो दिगंबर जाम छान मस्त सांगतात. मला मला जास्त बोलतात नाही. आईचं बोल. आई पण चांगली आहे. आई सर्व बघत असते, जेव्हा जेव्हा थांबते, आजी होते, अरे काही खायला आलं थांब, आजी होते करत असते. त्याच्यावर कधी पप्पा बरोबरतात आणि तो ये पाहिजे मी थांबते ती. एवढी चांगली आहे माझी आई. मी आता आज आमच्या ताई आणि भाऊजींच्या लग्नाचा 40वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी सर्व जमलेल्या मंडळींनी पुन्हा असंच 50व्या वाढदिवसाला सुद्धा एकत्र जमावायची माझी इच्छा आहे. आणि त्याचा 50 वर्ष सुद्धा आपल्या सर्वांच्या समवेत खूप जोरदार व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि ताईंबद्दल म्हणायचं तर त्यांनी मला मोठ्या बहिणीसारखं अगदी लग्न झाल्यापासून सहकार्य केलेलं आहे. म्हणजे मला इथे आणण्यापासून सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. माझे वडील लग्नाला तयार नव्हते तेव्हा त्यांना पटवायला पण ताईच गेल्या होत्या. पहिल्या ताई आणि भाऊच गेले होते. तुमच्यासोबत ताई पण होत्या. आणि तेव्हा त्यांनी शब्द दिला मी बहिणीसारखी सांभाळेन, आणि त्या पद्धतीने सुद्धा त्या मला तेव्हापासून बहिणीसारखे सांभाळत आहेत. आणि भाऊजी म्हटले तर कधी त्यांच्या चेहऱ्यावर मी इतकं पाहिलंच नाही, कायम हसरे असे हे आमचे भाऊजी आहेत. आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, प्रत्येक प्रसंगात धावून आलेले आहेत. पहिल्यापासून आम्ही बघतो मुलांसाठी सुद्धा त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे पाहून म्हणजे कधी असं आम्हाला दुःखच वाटलं नाही. प्रत्येक दुःख कधी काय वाटलं की ताईला फोन केला की थोडंसं असं मानसिक समाधान वाटतं. आणि आमच्या प्रत्येक थोडंफार काय आम्ही आजारी पडलो तरी लगेच बघायला येणार, हे त्यांना जाणीव होते की मी थोडीशी कधीतरी वाटलं की बाबा आजारी आहे की त्यांना जाणीव होते, बरोबर त्या बघायला आम्हाला न सांगता येतात, म्हणजे भावना पोचतात.
असे ताई आणि भाऊजींना 40व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि 50वा सुद्धा असाच जोरदार व्हावा ही माझी इच्छा आहे. तोही असा साजरा करू आपण आणि त्यांना शुभेच्छा. एनिव्हर्सरी टू यू. आणि मामांना 40व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे एकत्र आलो. ह्या कार्यक्रमानिमित्त सगळे एकत्र आलो की एक वातावरण एक स्नेहाचं जमतं. कारण का आजच्या काळात अशी 4 लोक एकत्र येणं हे खूप दुर्मिळ होत चाललं आहे. त्यामुळे खूप छान वाटलं. धन्यवाद. 40व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक असं सांगू इच्छिते, काकीने जसं वर्णन केलं नंदेचं, आजच्या जमान्यात अशी नणंद मिळणं सुद्धा सौभाग्य लागतं. म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात असं नंदेबद्दल असं छान असं येत नाही, पण माझ्या आईला सुद्धा किंवा काकीला सुद्धा नंदेबद्दल फार कौतुक आहे. तिचं नेहमी आदरात इथे केलं जातं. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आम्ही मामाकडे जास्त गेलो नाही. आम्ही आजोळी जायचो ते म्हणजे आमच्या आत्याकडे. आजीच्या घरी राहून झालं, काका तिकडे असायचे. त्याच्यानंतर आम्ही सुट्टीला घालवायला जायचो म्हणजे आमच्या आत्याकडे. आमचा एकही 2 महिना वगैरे गेला नसेल की आम्ही आत्याकडे गेलो नाहीये. आता दादाचं लग्न झाल्यापासून गेलो नाहीये आत्याकडे राहायला. खूप इच्छा आहे खरं तर जायची, इच्छा आहे. पण असं आमची आत्या मामा सुद्धा आमचे पोटभर कौतुक करायचे. खाऊ वगैरे मुलांना द्यायचे तसेच आमच्यासाठी. सुट्टी आम्ही त्यांच्याकडे घालायचो, त्यांच्याकडनं प्रेम आम्ही घ्यायचो. खूप आम्हाला छान अनुभव यायचा. आता सुद्धा हे गोंडस कपल खूप छान राहू दे, भांडू दे, रुसू दे, जिंकू दे आणि तेवढं छान ते आता हसतायत. असेच आयुष्याला हसत राहा. अगदी पुढील आयुष्यासाठी मला खूप 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 मनापासून शुभेच्छा. बाळाला काय फुसफुस हसायला लागतो. आत्ताच आमचं झालंय गिफ्ट ओपनिंग. आत्या मामांना जे काही गिफ्ट मिळालेत ते आम्ही असे मस्त आता ओपन केलेत. ओपन करताना काही व्हिडिओ नाही केला, करायला पाहिजे होता पण तो विसरून गेलो. त्याच्यामुळे मग आता शेवटी करते. आणि आज म्हणजे आता 12 वाजून गेलेत. आज आहे आमच्या काका काकींची अॅनिव्हर्सरी. तुम्हाला सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे. हां, ही ताईने आणलेली साडी दाखवतात त्या साडी आत्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय बाय. काकींचं काहीतरी चालू आहे. बाय 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 बाय. थांबा अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे आता आमच्या काका काकींची सुद्धा ॲनिव्हर्सरी सुरू झालेली आहे. म्हणजे रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि त्यांचा ॲनिव्हर्सरीचा दिवस आलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं त्यांचंसुद्धा सेलिब्रेशन आपण करून घेऊया. तर असं पटकन छानसं औक्षण केलं आणि केक कटिंग करून घेतला. चला बघूया त्यांचं कसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं आहे. Happy
मामा तुम्ही काय आणलं? मामाने मला याला दिलं होतं